धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनीही कृषी खात्यातल्या घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत। नेमकं धस यांचे आरोप काय आहेत, या सगळ्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार, भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांसमोर पाडलं, सुरेश धस यांचा दावा। 25 कोटी 180 कोटीचा इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा असा जवळजवळ 200 आणि हा 100 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो। हा कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला। मुंडेंच्या कार्यकाळात बदल्यांसाठी 60,000पासून ते 5 कोटीपर्यंतचा रेट सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत रेट कार्ड वाचलं। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता 342 कोटी रुपयांची खरेदी केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। म्हणजे गोडाऊन गेलं, तुमचं कापसाचं काय, शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी हे सगळं मातीत गेलं, हे फक्त खरेदीवर आलं आणि ती सगळी खरेदी किती आहे? 342 कोटी। स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही, सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। जे स्वतः डीलरच आहेत त्याच्यामुळे ते मला वाटतं जेलात सुद्धा जाऊन आले, त्यांनी सुरेश धस बद्दल डील हा शब्द वापरणं हे पटत नाही। मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले, दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचा दमानी यांचा दावा। पहिल्यांदा 342 कोटीत विशेष बाब म्हणून केलं, त्याच्यानंतर आताच्या वेळेस सुद्धा मंत्रिमंडळाची मंजुरी असं खोटं सांगितलं, तर हा माणूस मंत्री पदाच्या योग्यतेचा नाही, पात्रतेचा नाही, त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानी यांचा आक्षेप, कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता, दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान, बेल्स पाल्सी आजारामुळे सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, म्हणून जनता दरबार आणि कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही, 6 आठवडे उलटले तरीही मुंडेंचा एकही जनता दरबार नाही। दरम्यान अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना पक्ष कार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना। करुणा मुंडे 3 मार्च पासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार, निवडणुकीवेळी शपथपत्रात माहिती लपवली, पुरावे देऊनही मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही, करुणा मुंडेंचा सवाल।